नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता भरणे सुरू झाले आहेत. अर्ज करण्यासाठी नारी शक्ती दूत ॲपमधून अर्ज कसा करायचा यामध्ये तुम्ही स्वतः अर्ज भरता येणार आहे मोबाईलच्या माध्यमातून. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अशा प्रकारे इंटरफेस दिसेल व त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल व नंबर भरून क्लिक करून घ्यायचा आहे. आता इथे एक 4 नंबर तुम्हाला OTP येईल. OTP लॉग इन इथे करून घ्यायचं आहे व त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल आपली भरून घेण्यासाठी विचारेल व खाली इथे तुम्ही आता निळ्या लिंकवर क्लिक करून घ्यायचे आहे. निळ्या लिंकवर क्लिक करून घेतल्यावर आता तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, जीमेल ID असेल तर जीमेल ID टाकून घ्यायचे आहे. नंतर जिल्हा, तालुका व नारीचा प्रकार तुम्ही इथे भरून घ्यायचा आहे. जसे की सेतू सेवा केंद्र असेल, आशा असेल किंवा अंगणवाडी सेविका असतील, असे प्रकार असतील. तुम्ही स्वतः भरणार असाल त्याच्यामुळे सामान्य महिला असा प्रकार निवडा व इथे प्रोफाईल अशा प्रकारे आता तुमची इथे तयार होणार आहे. अशा प्रकारे तुमची इथे नाव, मोबाईल नंबर, संपूर्ण माहिती इथे तुम्हाला तुमच्यासमोर दिसेल. अशा प्रकारे तुमची प्रोफाईल आता तयार झालेली आहे. प्रोफाईल तयार झाल्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव, पतीचे वडील किंवा वडिलांचे नाव, जन्मदिनांक, अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती, जन्माचे ठिकाण, जिल्हा व गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व पिनकोड, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, शासनाने कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहेत का हा किंवा नाही भरायचे आहे, विभाग निहाय योजना, वैवाहिक स्थिती, अर्जदाराचे बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे का नाही, अशी ही आपल्याला संपूर्ण माहिती इथे भरून घ्यायची आहे. व शेवटी आता आपल्याला आपल्या अर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट कसे स्कॅन करून अपलोड करायचे हे आता पाहणार आहोत. त्यासाठी तुमच्याजवळ आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्मदाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक असे हे लागणार आहेत. जर तुमच्याकडे अधिवास व जन्म प्रमाणपत्र, जन्माचा दाखला नसेल तर तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचे मतदानाचे कार्ड हे अपलोड करून घ्यायचे आहे व उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल तर राशन कार्ड तुम्ही अपलोड करून घ्या. व मी इथे अर्जदाराचा फोटो एक लागणार आहे व हमीपत्र हे मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, ते तिथून तुम्ही स्कॅन करून अपलोड करायचे आहे. आता इथे अर्जदाराचा ऑनलाईन फोटो मागितला आहे, तर इथे अर्जदाराचा एक ऑनलाईन फोटो आपण काढून घ्यायचा आहे व संपूर्ण माहिती सेव्ह करून घ्यायची आहे. अशा प्रकारे हा आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज संपूर्ण भरण्यात आलेला आहे.